काय मित्रा, अजूनही तिथंच आहेस तू? कोविड आला, कोविडमध्ये वाटलं होतं स्वतःच्या जीवाची लय भीती वाटली होती. आता तरी आपण शरीरासाठी काहीतरी केलं पाहिजे. सगळेच घाबरले होते नाही का. आता कोविड गेला, वर्ष संपले, अजून मित्रा तिथंच आहे तू. कमी वजनाचा किंवा जास्त वजनाचा, तुझ्यासाठी तुझं वजन वाढवायला किंवा कमी करायला दुसरं कोण येणार नाही. आणि या गोष्टीला काही शॉर्टकट नाही आहे. त्यामुळे जे सकाळी उठून मेहनत करणे आणि ते मेहनत केल्यानंतर जे स्वर्गसुख मिळतं ना, ते जर तू तुझ्या संपूर्ण आयुष्यातल्या एका दिवशी जरी अनुभवलं नाही आणि तसाच तू म्हातारा झाला ना, तर तू खूप मोठ्या स्वर्गसुखाला मुकलेला असेल. त्यामुळे सकाळी उठणे, मेहनत करणे, आपली दैनंदिन कामं करणे, या रुटीन लाईफ व्यतिरिक्त काही लाईफ नसते. आणि जेव्हा तू उतारवयात जाशील तेव्हा तुझ्या पैसा असेल, वेळ असेल आणि नसेल ती तुझी शरीराची ताकद. कारण की तू आता आळशी होऊन बसलेला आहेस. त्यामुळे वेळीच अंग झटकून मेहनतीला लाग. उतारवयात तुझ्याकडे पैसा असेल आणि वेळही असेल. त्यामुळे आता मेहनत केली तर त्याचा फायदा तुला उतारवयात होईल. वेळ गमवू नका आणि आत्ता जे तुमच्याकडे आहे तेही गमवू नका. मेहनतीला लागा. शेवटी चॉईस तुमची आहे.